नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. विधी क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग, सुदृढ न्यायव्यवस्थेचे द्योतक उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन. आणि पुन्हा एकदा भाजपा आणि महाविकास आघाडी मालवणच्या घटनेवरून आमनेसामने येण्याच्या शक्यतेने पोलिसांची मध्यस्थी, महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला जोडे मारो आंदोलन. आता बघूया सविस्तर बातम्या. विधी व न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढतोय ही सकारात्मक बाब असून भारतीय न्याय व्यवस्था अधिक सुदृढ आणि बळकट असल्याचं ते द्योतक आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. महाराष्ट्र राज्य विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी हे उद्गार काढले आहेत. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलंय. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील, न्यायमूर्ती रवींद्र घुगे, महाराष्ट्राचे महाअधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्राध्यापक ए लक्ष्मीकांत, कुलसचिव प्राध्यापक धनाजी जाधव, खासदार डॉक्टर भागवत कराड तसेच विधी व न्याय क्षेत्रातील विविध मान्यवर, न्यायमूर्ती, कायदेतज्ञ व विधी विद्यापीठाचे अध्यापक विद्यार्थी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुलींच्या वसतिगृहाचं उद्घाटन करण्यात आलंय. कार्यक्रमात प्रास्ताविक प्रभारी कुलगुरू प्राध्यापक ए लक्ष्मीनाथ यांनी केलंय. न्यायाधीश रवींद्र घुगे, महाअधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनीही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलंय व विद्यापीठाच्या जडणघडण व प्रगतीविषयक विचार मांडले आहेत. कुलसचिव धनाजी जाधव यांनी उपस्थितांचं आभार मानलंय. महाराष्ट्रातील तीनही विधी विद्यापीठे ही माझ्या कार्यकाळात स्थापन झाली, या कार्यान्वितही झाली, ही माझ्यासाठी समाधानाची बाब आहे. या सर्व विधी विद्यापीठांच्या जडणघडणीत सर्वोच्च न्यायालयाचे व उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचं योगदान असून ते या विद्यापीठामधील घडामोडींवरती बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे ही विद्यापीठे प्रभावीपणे कार्यरत असल्याचंही यावेळी फडणवीस म्हणाले आहेत. India is going ahead. We all know that this is a country which has the highest youth population in the world. We are the most youthful country, and as rightly said by our Honorable Prime Minister, that with our growth initiatives by 2047 India will become a developed nation. I am sure that you will practice the discipline with your fellow students as well as your faculties, and I am sure this discipline will take you very far. नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? आणि काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये ज्या प्रकारे शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझर लावून तोडायला लावला, त्यावरती शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब मूग गिळून का गप्प बसले आहेत, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केलाय. पहिली गोष्ट तर माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का? काँग्रेसने ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझर लावून त्या ठिकाणी तोडला, त्याच्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब का मूग गिळून बसले आहेत? कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, त्याबद्दल ते एक शब्दही का बोलत नाही? पहिले याचं उत्तर दिलं पाहिजे. इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. महाराजांनी सुरत लुटली नव्हती,
महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं, पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती. पण हा इतिहास जणू काही महाराज त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते, अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्ची करता त्यांचा मिंधे पण स्वीकारणार आहात हे सांगितलं पाहिजे. क्रांती चौकमध्ये महाविकास आघाडीकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांवरती अटकेची कारवाई केली. महाविकास आघाडीची कार्यकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देव राजळे यांनी. चला तर पाहूया ती बातचीत. शहरातील क्रांती चौक येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडीला सद्बुद्धी द्यावे अशा पद्धतीचं आंदोलन करण्यात आलं. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील क्रांती चौकातच सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र दोन्हीही आंदोलनं एकाच ठिकाणी असल्यामुळे आणि एकाच वेळेमध्ये असल्यामुळे मोठा तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळेच क्रांती चौक येथे या आंदोलन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांना ऍक्शन मोडवर येत कार्यकर्त्यांवरती कारवाई करावी लागली. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देव राजळे यांनी. मी आता महाराष्ट्रभर माननीय उद्धव साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, पटोले साहेब असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रभर आघाडी सरकारचं हे आंदोलन चालू आहे. त्याच्या निमित्त म्हणून आम्ही आघाडी केलेली आहे. आम्ही परवानगी नियमानुसार मागितली होती, आम्हाला परवानगी आम्ही शांततेने जोडो मारो आंदोलन केलेले, आम्हाला ताब्यात घेतलेलं आहे. आता जाऊन तिथं बघू त्यांच्यावर काय कारवाई करतात. आता हे दादागिरीचे पोलिसांची दादागिरी चालू आहे आमच्यावर. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीकडून राज्यभरामध्ये तीव्र निषेध करण्यात येत असताना आता राज्यभरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय. त्याचवेळी शहरातील क्रांती चौक येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाविकास आघाडीला सद्बुद्धी द्यावे अशा पद्धतीचं आंदोलन करण्यात आलंय. दोन्हीही यंत्रणा एकाच जागी असल्यामुळे एकाच वेळेमध्ये असल्यामुळे मोठा तणाव होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळेच क्रांती चौक येथे या आंदोलन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. आम्ही जे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी घाणेरडं राजकारण करते, छत्रपतींच्या नावावर जे दुटप्पी भूमिका जे राजकारण करते, त्याच्या निषेधार्थ आम्ही शिवप्रेमी व भारतीय जनता पार्टी इथं आंदोलन करण्यात येत आहे. त्यांच्या दुटप्पी भूमिकाच्या निषेधार्थाच आम्ही आंदोलन करतोय. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथचं सरकार होतं त्यावेळेस पुतळा पाडण्यात आला होता, सरकारीनं पुतळा पाडण्यात आला होता. विशालगडावर ज्यावेळेस काही मुस्लिमांनी अतिक्रमण केलं होतं त्याच्यात दुटप्पी भूमिका घेतली होती. हे फक्त पुतनाबाई पुळका मावशी आहे. महाविकास आघाडीचं या निषेधार्थात आम्ही इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे. महाविकास आघाडी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे की आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि स्वतः नरेंद्र मोदी साहेबांनी या काल मुंबई नगरीमध्ये माफी मागितली, जाहीर माफी मागितली. आणि तरी पण या महाविकास आघाडीचं राजकारण, घाणेरडं राजकारण या महाराष्ट्रात चालू आहे. त्यासाठी आम्ही शिवप्रेमी म्हणून आपण या क्रांती चौकात निषेध म्हणून या कामगार महाविकास आघाडीला सुबुद्धी देऊ आणि या महाविकास आघाडीला देऊ परत एकदा सुबुद्धी देऊ आणि महाविकास आघाडीचं राजकारण थांबवावं हे आपण या निषेधातून आज आंदोलन करत आहोत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे. प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल. आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी, कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया. आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा. हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा.
थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. तर आज आपण कुठला विषय शिकणार आहोत? तर जलजीवन मिशन बद्दल कोणाकोणाला माहिती आहे? अरे वा, तू सांग. पाईपलाईन द्वारे घरोघरी नळ दिले जातात. हे नळ आल्याने काय होणार? घरोघरी स्वच्छ पाणी येते. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पाणी वाचवायला काय करावं लागेल? मग पावसाचे पाणी जमिनीत खड्डा करून साठवलं पाहिजे. बरोबर. तुम्ही सगळेजण पाळणार ना मग आपली जबाबदारी? सांगणार ना मग तुम्ही आपल्या घरी? जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. आता यासाठी लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद, समान पाणी वाटप, उपांगांची देखरेख, देखभाल दुरुस्ती यासाठी सामुदायिक प्रयत्न करून या योजनेचा अविरत लाभ घेऊ. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आता घराघरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याची मोहीम पूर्णत्वाला नेली जात आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. ही योजना सुरळीत चालण्यासाठी पंपाकरिता विजेची आवश्यकता असते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी वेळेत भरूया. असे न केल्यास पंपाचे संचालन किंवा अन्य खर्च जसे निर्जंतुकीकरण, देखभाल दुरुस्ती आणि उपकरण व साहित्यांसाठी लागणाऱ्या निधीअभावी योजना बंद होऊ शकते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत जमा करू. आपली योजना आपली जबाबदारी. केंद्र आणि राज्य शासनानं केली योजना भारी. जलजीवन मिशननं पाणी आणलं आपल्या दारी. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. जलजीवन मिशन ही योजना आभारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी. आपण निभावू आपली जबाबदारी. वेळेत पाणी पट्टी भरण्याची घेऊ खबरदारी. निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी. जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी. शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी. शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी. केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी. पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन. आयुष्य बहरेल घराघरात, मिशन जलजीवन. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पगाडणे. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं, त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही. त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. हा
केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं बिल भरतं की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोक वर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल. त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं आहे का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. दिखा रहे है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. 20व्या शतकातील महान विचारवंत पेरियास ईव्ही रामासामी यांचा महाराष्ट्रातील पहिला पुतळा प्राचार्य सुनील वाकेकर यांच्या प्रयत्नातून वाळूज येथील महाराष्ट्र कॉलेजमध्ये उभारण्यात आलाय. सदर पुतळ्याच्या प्रशासकीय मान्यतेचा काही भाग बाकी असल्याने त्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आलेले लिबरेशन पॅन्थर पार्टीचे अध्यक्ष थोल थिरुवालम्मन यांनी कार्यक्रमात पेशियर रामासामी यांचे विचार मांडले आहेत. Anti-Brahminical dominance is very important. You underline this word. They are not anti-Brahmin. Anti-Brahminical dominance. Why they did like this? Because in everywhere Brahminical dominance is oppressing and suppressing the working class people. No education. The people who are belonging to OBC, not only SC/ST, it is very important. You have to think over it. No education, not only for scheduled caste, scheduled tribes. No employment. If you have no education, you cannot get employment except hard working. I made a separate flag, not only blue. I mixed red also along with blue. This is my party flag. We must be left-oriented. Left-oriented politics. We should bring. We are not. Indirectly, we should not indirectly supporting right-wing politics. That is very important. The real Ambedkarite or Fullayite or Periyarist should not go along with Hindutva agenda. Hindutva agenda means BJP agenda. BJP agenda means RSS agenda. This is not about Hinduism. Hinduism is entirely different from Hindutva agenda. It's a political agenda. They want to make this country as Hindu Rashtra means Brahmana Rashtra. They want to make it as Hindu Rashtra
as Brahminical Rashtra. That's what Professor Sravan mentioned in his speech, that we want to make this country as Baliraja Rashtra. He mentioned in his speech, I have read his pamphlet. I told in Tamil Nadu, we want to make Buddhist Rashtra, Bauta Rashtra. This is Ambedkar's dream. Bauta Rashtra will not have caste system. Bauta Rashtra will maintain equality among the people. So our demand is Bauta Rashtra. Our mission Jai Bhim leader dedicated his life entirely to bring this Buddhism across the country because he wanted to convert this country as Buddhist country. That means not a religious country. Buddhist country is not a religious country. It is country of equality, egalitarian society. So these differences must be brought to the people grassroots level. This is my request to you all. Thank you for this opportunity. I tried my level best to communicate my views to you all. Thank you. तर प्राचार्य सुनील वाकेकर यांनी पेरियार रामासामी यांचा पुतळा उभारण्यामागचा उद्देश सांगितलाय. तरी गुलाम करायचे आणि कुणाला सुपरमिसी राहायचंय ह्या विचारात पेरियार आणि संघ याच्यात कायम तफावत असणार आहे. सर, दक्षिण भारतातून पेरियार उत्तर भारतात गेलेत, कांशीरामांनी त्यांना फॉलो केलंय, त्यांच्या विचारसरणीवर चालले, त्यानंतर डायरेक्ट तुम्ही महाराष्ट्रात खास करून छत्रपती संभाजीनगरला आणलेत आणि त्यात हे अडथळे येतात. अडथळ्याची शर्यत पार पडणार का? खरं तर ज्यांनी तक्रार केली मी त्यांचं स्वागत करतो की त्यांनी खूप चांगलं काम केलं, कारण की त्यांनी तक्रार करून पेरियारांची विचाराची किती गरज आहे आणि अजूनही लोकांना पेरियारांची माहिती काहीच नाही. आज लोकांनी प्रश्न विचारला, जसं सर आपण विचारला की का विरोध केला, म्हणजेच का विरोध केला याच्यासाठी लोक कारणं शोधतील. खरं तर संघ कधी कधी मूर्खपणा करतो असं वाटतं, पण कधी कधी वाटतं मूर्खपणामध्ये त्यांचं शहाणपण आमच्या फायद्याचं ठरतं की काय. त्या पद्धतीने ही चूक केल्यामुळे जे लोक आले महाराष्ट्रभरातून देशभरातून ते सगळे लोक पेरियारला का विरोध केला हे जाणून घेतील आणि पेरियारच्या विचाराकडे सगळे लोक आकर्षित होईल असं मला वाटतं. सर, आपण जवळजवळ अर्धा भारत इथं आज जमा केला आहे, पण पेरियारांना महाराष्ट्रात आणि आणण्यामध्ये खास करून छत्रपती संभाजीनगर ही चळवळीची भूमी आहे, या भूमीत आणायला उशीर झाला असं वाटत नाही का? पेरियारचा स्टॅच्यूला उशीर झाला असं म्हणू शकतो, पण पेरियारजीचा विचार हा बऱ्याच वर्षापासून आहे. फक्त पेरियारच्या विचारावर कोण पहिल करेल, कोण पुढे येईल याच्यावर जे आपण प्रश्न विचारताय की तसं खूप असे प्रयत्न झाले नाही. मान्यवर कांशीराम नंतर BSPचे अनेक लीडर्स हे बॅकफुटवर गेले. किंबहुना पेरियारचा विचार आला तर लोक घाबरायला लागले, कारण पेरियारच्या विचारावर उत्तर प्रदेश सरकारमध्ये काम केल्यानंतर भाजपाने त्यांचा पाठिंबा काढला. एवढंच नाही तर पेरियारच्या पुतळ्याला त्यांनी जागासुद्धा दिली नाही. हा जो विषय आहे, ह्या विषयामुळं लोकांना असं वाटतं की पेरियारचं काम करणं अवघड आहे. खरं तर पेरियारचं काम करणं हे अतिशय प्रेरणादायी आहे आणि अतिशय चांगलं आहे. देशाच्या व सगळ्या लोकांच्या समतेच्या हितासाठी ते फायद्याचं आहे. आपण खूप अतिशय चांगला प्रश्न विचारला, ज्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं बाकी होतं किंवा मी बोलताना विसरलो. येत्या डिसेंबरपासून पेरियार यांच्या विचाराचं प्रबोधन व्हावं, विचार वाढावे म्हणून देश लेवलला जसा आज आपण कार्यक्रम घेतला, आपण पेरियार व्याख्यानमाला चालणार आहोत. वेगवेगळ्या राज्यातले लोक आणून ओपन ग्राउंडवर किंवा बंदिस्त हॉलमध्ये जे काही असेल, जे शक्य आपल्याला कायदेशीर, आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे, कायदेशीर जे शक्य असेल त्या अनुषंगाने पेरियारचे विचार प्रत्येक गल्लीत जाण्यासाठी व्याख्यानमाला आणि प्रत्येक कॉलेजमध्ये याचे विचार जाण्यासाठी सुद्धा आपण त्याच्या निबंध स्पर्धा सुरू करणार आहोत. ते पेरियारांचे विचार जास्तीत जास्त तमिळ भाषेत असल्यामुळं व त्याचं ट्रान्सलेशन करण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते अक्षम ठरल्यामुळं कदाचित त्यांचे विचार गेले नाही. मात्र तमिळनाडूचे विचार जर उत्तर प्रदेशमध्ये जात असेल आणि त्यांच्या विचारावर, त्यांच्या पुस्तकावर तिकडे एक पेरियार तयार होत असेल ललय सिंग सारखा, याचा अर्थ त्यांचे विचार एवढे प्रभावी आहे ते कोणीही मारू शकत नाही. विचार मरत नसतात, विचार अमर आहे. सर, स्वाभिमानी चळवळ पुन्हा चालू होणार का? ऑफकोर्स, स्वाभिमानी चळवळीसाठीच, सेल्फ रिस्पेक्टसाठीच पेरियारची आवश्यकता आहे. कारण की जर तुम्ही एका जातीचे, मी एका जातीचे, वारंवार जातीयता करत राहिलं तर कधी हा देश विकसित होणार नाही. आम्ही फक्त गप्पा मारू शकतो की हे राष्ट्र डेव्हलप्ड कंट्री बनवणार,
पण जोपर्यंत जाती नष्ट होणार नाही, त्याच्यासाठी सेल्फ रिस्पेक्ट झाला, प्रत्येक माणूस आत्मसन्मानी झाला, तर मला वाटतं देश विकसित होईल. याला काही जास्त वेळ लागणार. चळवळीतील युवकांना काय आव्हान करणार? मी चळवळीतील सगळ्या युवकांना अशी विनंती करेल, आव्हान करेल की आता हा जमाना अंधश्रद्धेचा नाही, हा जमाना तर्कवादीचा आहे. तर्क करायला शिका. कोण काय सांगतं, कुठला धर्म काय सांगतो, यापेक्षा तर्क काय सांगतो, काय ते विज्ञानाला मान्य. आजच्या कसोटीमध्ये तो विचार आपण आत्मसात करून इतरांचं भलं करू शकतो का? जर मी माझा विचार आत्मसात इतरांचा विध्वंस करण्यासाठी वापरत असेल तर याचा अर्थ तो विचार विज्ञानाच्या कसोटीवर, समतेच्या कसोटीवर नाही. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना, युवकांना विनंती करेल की त्यांनी समतेसाठी काम करावं आणि तर्काच्या विचारावर काम करावं. गंगापूर आमदार सतीश चव्हाण यांच्या निधीतून 20 लाख रुपयांच्या निधीतून रस्ता तयार करण्यात येत असून रात्रीच्या अंधारात ह्या सिमेंट रस्त्याचं बांधकाम होत आहे. सदर रस्ता निकृष्ट दर्जाचा तयार केला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय. पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा झाल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणावरती निधी गंगापूर खुलताबाद मतदारसंघात ओढून आणला आहे. त्यांना गंगापूर खुलताबाद मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा निर्माण झाल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी अनेक कामे मतदारसंघात केली आहे. मात्र घाईघाईने सदर कामे करत असताना त्यांच्यावरती आरोप देखील मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. त्यांच्या निधीतून 20 लाख रुपयांची तरतूद सार्वजनिक बांधकामातर्फे गंगापूर शहरातील नहादी किराणा ते खरेदी विक्री संघ अहिल्यादेवी नगर पर्यंत सुरू असलेले सिमेंट कॉन्क्रीटचे बांधकाम अंधारात केले जात आहे. सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला जात असून अंदाजपत्रकाला डावलून काम सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. गंगापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे इंजिनियर शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली अंधारात सिमेंट रस्त्याचं काम करत आहे असा आरोप करत चौकशी करण्याची मागणी गंगापूर परिसरातील नागरिकांनी केली आहे. महानगरपालिकेचे वर्ग 1 ते 4 संवर्गातील एकूण 30 अधिकारी कर्मचारी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले आहेत. प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आलाय. स्मार्ट सिटी कार्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आलाय. या कार्यक्रमास उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, संतोष वाहुळे, उपायुक्त लखीचंद चव्हाण, सहाय्यक आयुक्त अभय प्रामाणिक, संजय सुरडकर यांची उपस्थिती होती. सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना सेरेमोनियल कॅप, शॉल, पुष्पगुच्छ, सेवा प्रमाणपत्र व सामान्य भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यात आलाय. आयुक्त यांनी सर्व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना पुढील आनंदी, स्वस्थ, निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यात प्रामुख्याने कार्यकारी अभियंता राजू संधा, मुख्याध्यापिका उर्मिला लोहार यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे कुटुंबीय यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू यांनी केलंय. सेवक कल्याण निधीची स्थापना चालू वर्षापासून करण्यात येणार आहे. आगामी काळात शिक्षक कर्मचारी भरती तसेच पदोन्नतीचे सर्व विषय मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांनी कर्मचारी सेवा गौरव समारंभ प्रसंगी केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ऑगस्ट अखेरीस सेवानिवृत्त होणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांचा सेवा गौरव समारंभ शनिवारी झालाय. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झालाय. यावेळी प्रकुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सामान्य प्रशासन विभागातील लघुलेखक अंबादास वाघ, वरिष्ठ सहाय्यक साहेबराव मुळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सुरेश गायकवाड, उर्दू विभागातील शिपाई खान हबीब खान उस्मान खान यांचा सेवा गौरव करण्यात आलाय. त्यांच्या कुटुंबातील मंगल फरताडे, उषा गायकवाड, उषा मुळे यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी म्हणालेत की गरजू कर्मचारी शिक्षकांसाठी सेवा कल्याण निधीची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी स्वइच्छेने प्रत्येकाकडून महिन्यात 100 रुपये जमा करण्यात येतील. यासाठी कोणासही सक्ती करण्यात येणार नाहीये. प्रकुलगुरू यांच्या अध्यक्षतेखालील समिती पारदर्शकपणे यासाठी काम करेल असंही ते म्हणालेत. आपण नेहमीच न्यायाच्या बाजूने उभे असून कोणताही अभिनिवेश न बाळगता विद्यापीठाता पुढे नेऊ असेही कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी म्हणालेत. यावेळी अंबादास वाघ यांनी आपल्या सेवेतील अनुभव कथन केला. प्रारंभी 4ही जणांचा स्मृतिचिन्ह सन्मानपत्र देऊन सपत्नीक गौरव करण्यात आला. डॉक्टर संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन तर संजय लांब यांनी आभार मानले. उपकुलसचिव डॉक्टर संजय कवडे, कर्मचारी संघटनेचे अनिल खामगावकर यांच्यासह शिक्षक कर्मचारी यावेळी उपस्थित होते. शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी यांना सेवानिवृत्तीच्या वेळी जास्तीत जास्त 300 दिवसांच्या शिल्लक रजांची रोख रक्कम देण्यात येते.
त्यापूर्वी कर्मचाऱ्यांना 2 लाख रुपयांचा निधी निवृत्तीच्या दिवशी मिळत असे. या संदर्भात कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली 8 जुलै रोजी झालेल्या बैठकीत सदर रक्कम 4 लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संपूर्ण रक्कम 100% देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आलाय. यावेळी 4 कर्मचारी निवृत्त झालेत. या कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरणाचे 4 लाख रुपये सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवशी त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. विधी क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग, सुदृढ न्यायव्यवस्थेचे द्योतक उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन. आणि पुन्हा एकदा भाजपा आणि महाविकास आघाडी मालवणच्या घटनेवरून आमनेसामने येण्याच्या शक्यतेने पोलिसांची मध्यस्थी, महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला जोडे मारो आंदोलन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.